आई त्याच्याबद्दल अनुभव सांगेल काय झाला जेवल्यानंतर. काय झालं आई? अरे बोल ना. आज झोपा काढला ते, किती 10 फोन केले पण एक पण फोनाचं उत्तर नाही दिला. आणि आई उठवते, उठ उठ. आता जे भाजी खाल्ली मस्त भरपूर, त्याच्यामुळे काही माहित नाही, परंतु खूप वेळ झोपलो. नमस्कार मंडळी, कशी आहेत? बऱ्यात ना मंडळी? कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आईने जे भाजी आणलेली त्याची भाजी आईने आज बनवलेली आहे. पण आईने कशी बनवली त्यावेळेस मी नव्हतो, त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ नाही बनवू शकलो. पण आईने बघा भाजी बनवलेली आहे आणि आपण जेवणाला पण सुरुवात केलेली आहे. तुम्ही पण जेवायला या. ही बघा ही भाजी, जसं आपला लाल माठ असतो ना त्याप्रमाणे आहे. याची जी चव आहे ना ती त्याप्रमाणे आहे. खूप छान लागते. एकदा तुम्ही पण जरूर बनवून खा. जर तुम्ही कुठे गेले आणि तिकडे जर भेटली ही भाजी तर जरूर आणा आणि घरी बनवून खा. आपण सुरुवातीला व्हिडिओ बनवला नाही, पण आता लक्षात आलं का काल व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की आपण जर पॉसिबल झालं घरी असलो तर आई जेवण बनवेल तेव्हा आपण बनवताना कशी भाजी बनवली ते दाखवू. पण त्यावेळेस नव्हतो, आता जेवायला सुरुवात केली आणि लक्षात आलं म्हणून आता बनवतोय. आपण कालच्या सारखे दुकान बंद करून आता घरी आलो तर आपल्याला आईने दुपारी भाजी करून दिलेली. तर आई त्याच्याबद्दल अनुभव सांगेल काय झाला जेवल्यानंतर. काय झालं आई? अरे बोल ना. अरे बोल ना आई. हे बघा सांगायला तयार नाही कोण. काय झालं बघा, आईने तर नाही सांगितलं आपल्याला. मी दुपारी जेवणानंतर जे काय अनुभव आला तर आईने तर नाही सांगितलं, पण आता ही सध्या ऐका हिच्या तोंडून काय सांगते. आज झोपा काढला ते, किती 10 फोन केले पण एक पण फोनाचं उत्तर नाही दिला. आणि आई उठवते, उठ उठ. आता जे भाजी खाल्ली मस्त भरपूर, त्याच्यामुळे काही माहित नाही, परंतु खूप वेळ झोपलो. म्हणजे 3 वाजता झोपलो तर संध्याकाळचे 6 वाजले तरी उठवशी नव्हती वाटत. काय माहित काय, आता ती भाजी खूप जास्त खाल्ली म्हणून झालं का काय माहित नाही. पण आई उठून कंटाळली, हिने फोन करून उठवलं तरी उठलो नाही. आणि मला पण विशेष वाटलं का कसली एवढी झोप आली होती. त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कोडं विचारत होतो, पण काय जे कोडं विचारायचो ते जेव्हा मी दुकानात असायचो त्या टाइमला जमायचं विचारायला, पण मी कुठे बाहेर गेल्यानंतर ते जमत नव्हतं. आज तसंच आपण घरी आलो ना, घरी बसलेलो आहे. हे बघा इकडे, आणि आई इकडे बसलाय, नैतिक इकडे काय करतो त्याच्या शाळेचं वर्क आहे ते घेऊन बसलाय, कलर पेटी. हे बघा. तर बसल्यावर आई म्हणते आज मी कोडं विचारते. तर मी म्हटलं चालेल, मग बघूया आपल्याला आई काय कोडं विचारते ते आईला विचारू आपण. काय कोडं बोलते आई? आई काय कोडं बोलणार आहे तू? तळ्यात केलाय ना ती लटलट हालते, किती वारा पाऊस आला तरी ती मोडत नाही. अच्छा, म्हणजे आईने कोडं असं विचारलेलं आहे की तळ्यावर केळ जी आहे तळ्याच्या काठावर ती वारा पाऊस वादळ किती आलं तरी ते मोडत नाही. तर मंडळी याचं उत्तर तुम्ही आम्हाला सांगा आणि आम्ही तुम्हाला याचं उत्तर उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगू. त्यामुळे उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका.